भोकरदन पोलीस स्टेशन येथे आज सकाळी पोलिसाला माहिती भेटली की गणपती विद्यालय हा एक आश्रम शाळा आहे, म्हणजे हॉस्टेल फॅसिलिटीचा स्कूल आहे आदिवासी मुलांसाठी. त्याचे एक मुलगा बेसूद आहे हॉस्पिटलमध्ये. तर लगेच ज्यावेळी पोलिसांनी तो चेक केला तर तो मयत अवस्थेमध्ये डॉक्टरांनी सांगितला आहे आणि त्याच्या गळ्यावर स्ट्रँग्युलेशन, गळा घोटण्याचे मार्क होते. तर लगेच त्याच्यामध्ये काही घातपात होण्याची शक्यता वाटल्यामुळे पोलिसांनी ताबडतोब चौकशी सुरू केली. चौकशीमध्ये त्याच्याच शाळाचे 2 मुलांनी हे करण्याचा कबुली दिलेली आहे. मयत मुलगा फक्त 7.5 वर्षाचा आहे आणि त्याचाच रूममेट एक 8 वर्षाचा मुलगा आहे आणि एक त्याच हॉस्टेलमध्ये 2-4 रूम सोडून राहतो 14 वर्षाचा मुलगा. हे 2 विधी संघर्ष बालकांनी एक दोरीच्या सहाय्याने त्याला गळा घोटला रात्री 12-12:30 जवळपास. त्यातून याची मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालेलं आहे. काही छोटे मोठे जे मुलाचे भांडण वगैरे असतात फक्त तेवढाच कारण आतापर्यंत वाटत आहे, पण अजून आमची चौकशी काय कारण आहे याच्याबद्दल सुरू आहे, डिटेल चौकशी. आणि 2 मुलांना ताब्यात घेऊन चौकशी करणं सुरू आहे. त्याच्यानंतर त्यांच्यावर योग्य तो आम्ही जो काही ज्युव्हेनाइल जस्टिसचे आहे प्रोव्हिजन्स त्याप्रमाणे कारवाई करणार आहोत. मर्डरचा केस याच्यामध्ये पोलिसांनी दाखल केलेला आहे. तिकडे केअरटेकर वगैरे असतात, पण हे रात्री झालेला आणि असा कोणी बाहेरून नाही आलेला मारण्यासाठी. त्याचाच रूममेटच आहे. हा खालच्या बेडवर झोपतो आणि मारणारा वरच्या बेडवर झोपतो, बंकर बेड आहे. तर हे रूममध्ये आपसा झालेली गोष्टी आहे मुलांना.